तर नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी विकास या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा और कमेंट करा। तुम्हाला एक सांगतो बघा की आजच्या डेटला सगळे लोक म्हणतात, ह्या जगात जे बसून खाणारे सगळे लोक म्हणतात आम्हाला सेंद्रिय शेतीतलंच खायचंय, सेंद्रिय शेती करायला पाहिजे। आणि ते म्हणतात असं रासायनिक शेतीतून ह्याच्यातून खाल्लेलं चांगलं नाही। अरे पण करायची कुणी? ही शेती करायची कुणी हे सांगा मला। हे खाली बसून बोलणारे लोक लय झाले। करायची कुणी शेती? शेती जो करतो का त्याला कळतं बघा की शेतीला किती झट आहे, किती परेशानी, किती आपदा आहे। आता ही ज्वारी मला सांगा, ही ज्वारीचा हो का ह्यो प्लॉट पार तो का त्या कडीपर्यंत आहे, इकडं हो का ह्यो असा गेला इकडं ह्या कडीपर्यंत, ह्यो प्लॉट हो का हे आडवा प्लॉट हो का ती इथपर्यंत ते बसलेत का तिथपर्यंत, एवढा प्लॉट त्याच्या खाली आणि हे। तर इतक्याला खुरपायला माणसं कोण येणार? कंपनीतून आणावत का माणसं? की कंपनी आता की माणसं आणले खुरपावा वाटतं तो ह्याला खुरपिणार कोण? हो का ह्याच्यात अशा प्रकारे गवात झालेले। आता हे गवात बघा, हे किती गवात हे हे आता ह्याला खुरपायचं कुणी? इतकं नुसतं आपलं उग केबल खुर्चीवर बसायचं, सेंद्रिय शेती करा। अरे सेंद्रिय शेती कुणी करायची? कुणी करायची? शेतकऱ्यांनी। अरे शेतकऱ्याला खुरपायला माणसं तर पाहिजेत। मग हो का अशा प्रकारे हे ज्वारी आता खुरपणीला माणसंच भेटणार। 400 रुपये रोज, 500 रुपये रोज, परत आणायला निघायला 10 वाजता येणार, 11ला येणार, निहू सोडा। तर मग आता त्याच्यावर काय केलं हो का, फर्स्ट टाइम आपण ज्वारी हो का इतकं प्रमाणात तण झालेलं आहे हो का। हे तण आता ह्या तणावरती आपल्याला हो का अशा प्रकारे फवारा चाललेला आहे, तणनाशक फवारा। म्हणजे तणनाशक चाललंय की बा तण जळावा आणि ज्वारी राहावा। ह्याच्या वाचून काय असं काय ज्वारीला काय बाध्या नाही बसणार? आता काही हिला कंस नाहीत की त्याच्यावर आम्ही केमिकल फवारतोय, असं काही विषय नाही। तण जळावा, तण जास्त झाल्यावर ज्वारी यायची नाही। आता ज्वारी येण्यासाठी ते तण मारावंच लागणार हो का। हे अशा प्रकारे फवारे चाललेत हो का। हे बघा इकडं, हे बघा इकडं, इकडं एक, इकडे एक, असे 3 फवारे चाललेले आहेत। तरी अशी प्रकारे शेती करावं लागेल, रासायनिक शेती, पण काहीतरी नवीन पद्धतीने करावं लागणार आहे। चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। ओके, थँक्यू, धन्यवाद।